अयोध्येतल्या राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे। त्यानंतर आता काशीतली ज्ञानवापी मशीद आणि मथुरेतला शाही ईदगाह मशिदीचा मुद्दा भाजपाच्या अजेंड्यावर घेतला जाण्याची दाट शक्यता आहे। बघूयात या रिपोर्टमध्ये। राम मंदिरानंतर आता भाजपचं मिशन श्रीकृष्ण मंदिर। अयोध्या तो झाकी है, काशी मथुरा बाकी है। राम मंदिरासाठी संकल्प करणाऱ्या भाजप नेत्याचा कृष्ण मंदिरासाठी ही प्रण। जब तक भगवान श्री कृष्ण की जन्मभूमि पर भव्य मंदिर नहीं बन जाता तब तक एक समय ही भोजन करूंगा। अयोध्येत राम भक्तांचं 500 वर्षांचं स्वप्न साकार झालं। अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य राम मंदिरात रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली। संपूर्ण देशभरात जय श्रीरामचा जयघोष घुमला। अयोध्येत राम मंदिराचा संकल्प साकार झाल्यानंतर आता काशी आणि मथुरेतला मंदिर मशिदीचा वाद सोडून मंदिर उभारणीवर लक्ष केंद्रित होण्याचे संकेत मिळत आहेत। त्यातच राजस्थानचे शिक्षण मंत्री मदन दिलावर यांनी मथुरेत श्रीकृष्णाचं भव्य मंदिर होत नाही तोपर्यंत उपवास करणार असल्याची शपथ घेतली आहे। जब तक भगवान श्री कृष्ण की जन्मभूमि पर भव्य मंदिर नहीं बन जाता तब तक एक समय ही भोजन करूंगा। 6 वेळा आमदार आणि 3 वेळा मंत्री राहिलेल्या दिलावर यांनी फेब्रुवारी 1990 मध्ये अयोध्येत राम मंदिर बांधलं जात नाही तोपर्यंत हार घालून घेणार नाही अशी शपथ घेतली होती, ती त्यांनी पाळली। याशिवाय त्यांनी जम्मू काश्मीर मधून कलम 370 रद्द होईपर्यंत गादीवर झोपणार नाही अशी शपथ घेत चटईवर झोपण्यास सुरुवात केली होती। अयोध्येत ज्याप्रमाणे मंदिर आणि मशिदीच्या जागेबाबतचा वाद सुरू होता त्याचप्रमाणे काशी आणि मथुरेतही मंदिर मशिदीचा वाद सुरू आहे। मथुरेत श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्ट आणि शाही ईदगाह यांच्या दरम्यान वाद सुरू आहे। एकूण 13.37 एकर जमिनीपैकी 11 एकर क्षेत्रावर श्रीकृष्णाचं मंदिर आहे, तर उर्वरित 2.37 एकर क्षेत्रावर शाही ईदगाह मशीद आहे। पण मशिदीच्या जागेवरच श्रीकृष्णाचा जन्म झाल्याचा दावा हिंदू पक्षकारांनी केलाय। 350 वर्षांपूर्वी दिल्लीच्या गादीवर असलेल्या औरंगजेबानं सन 1670 मध्ये श्रीकृष्ण जन्मभूमीची नासधूस करून तिथं शाही ईदगाह मशीद उभारल्याचा उल्लेख निकोलस मनुची या इटालियन प्रवाशाच्या प्रवास वर्णनामध्ये आहे। तर काशीमध्येही विश्वेश्वर मंदिर परिसरातच असलेल्या ज्ञानवापी मशिदीचा वाद सध्या कोर्टात सुरू आहे। हिंदू पक्षाच्या दाव्यानुसार 2000 वर्षांपूर्वी राजा विक्रमादित्यानं विश्वेश्वराचं मंदिर उभारलं। नंतर अकबराच्या शासन काळात अकबराच्या नवरत्नांपैकी एक असलेल्या राजा तोडरमलनं 1585 सालात मंदिराचा जीर्णोद्धार केला। पण 1669 साली औरंगजेबानं मंदिर तोडून तिथं ज्ञानवापी मशिदीची उभारणी केली। तर 1735 मध्ये राणी अहिल्याबाई होळकरांनी मशीद परिसरात पुन्हा मंदिराची उभारणी केली। सध्या ज्ञानवापी मशिदीचा वाद जरी कोर्टात असला तरी पंतप्रधान मोदींच्या हस्ते नव्या काशी विश्वेश्वर मंदिराचं लोकार्पण पार पडलं। मोठा निधी खर्च करत वाराणसीचाही मोदी सरकारच्या काळात कायापालट झालाय। त्यामुळे आगामी काळात मथुरेच्या वादात लक्ष घालून तो वादही सोडवण्यावर भाजपचा भर असेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।